मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आज आहे संडे आणि आज मटण करायचा प्लॅन आहे. सगळे उठलेत. आपल्याकडे आलेत अजित हाय करा सगळ्यांना. तर मला तर काय मटण घ्यायचं माहिती नाही आहे, तर आपण जाऊया पलावामध्ये मटण घ्यायला आणि करूया तयारी. आज होती मटणाची थाळी आणि इकडे बाळाची आंघोळ वगैरे चालू आहे. तर चला आपण पलावाच्या इकडे जाऊन येऊया आणि मटण घेऊन येऊया. तर चला आपण आलो आता मटण घेऊन आणि आणि इकडे मसाला वगैरे काढून कावेरीने ऑलरेडी ठेवला आहे. हे बघा, हा हे सगळा कांदा खोबरा मसाला आता ती बारीक करते. आणि हे बघा मटण घेऊन आलो आहे, जवळपास 1 किलोच्या वरती आहे. आणि मस्त सुक्का वगैरे बनवूया. तर मागच्या वेळेस मटण केलं होतं मम्मीला. आम्ही नॉर्मली मटण खात नाही ना, त्याच्यामुळे किती शिजवायचं काय, कुकरला किती शिट्ट्या घ्यायच्या, मम्मीला एवढा अंदाज नाही आला. तर मागच्या वेळेस थोडं कच्चं राहिलं होतं, चनटसारखं कच्चट राहिलं होतं. तर यावेळेस जबाबदारी दुसऱ्यांवर दिली आहे की एवढं आणलं आहे तर कुछ तो लगे. कालचे फूड ब्लॉग्स बघून बघून एवढी इच्छा झाली होती की आज आणणंच होतं. तर चला खाऊया मटण. चला आता आपण आवरून घेऊया जरा. आणि आज स्विमिंग पूलमध्ये पण जायचं आहे. ओवीला वगैरे अजित वगैरे पण आले, तर आपण जाऊया सगळे एकत्र. कावेरी तू पण येशील ना स्विमिंग पूलमध्ये? जाऊया ना, आज थोडं समर सीझन आहे ना. चला जाऊया स्विमिंग पूलमध्ये. यायचं का? हां चला. ए बोलूया. आता आपण आलो आहे स्विमिंगला आणि कोणी नाही आहे. फिल्टर चालू नाही, जरा पाणी थोडं खराब आहे पण चालून जाईल. ओवी तू पण मोठ्या पूलमध्ये उतरते ना? हां मी तुला पकडून टाकतो. घाबरू नको, हाय तुला पकडायला हाय हवी. चला आता. तर अजित सांगा तुम्ही टेस्ट करून कसं आलं? बेस्ट झालं. तर दिसतंच चांगलं. आज जरा मटण केलं आपण. रोज चिकन करतो किंवा फिश वगैरे असतात आपल्याकडे. तर चला जेवण घेऊया आणि भेटूया नंतर. गुड इव्हनिंग गाईज. मस्तपैकी मटण वगैरे खाऊन दुपारी झोपलो होतो आणि छान झालं होतं आज एका प्रकारे मटण. म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा असं म्हणू शकतो. अजून स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट होता, तो नेक्स्ट टाईम ॲड करूया आपण. तर आता उद्या आहे कावेरीचा बड्डे आणि कावेरीच्या बड्डेसाठी तिला ड्रेस घेण्यासाठी आपण चाललो आहे वाशीला. ओवी घरीच सांगते, ओवीला काही येण्याची इच्छा नाही आहे. आणि प्लस 2-3 दिवस एवढं गरम वाढलं आहे की घरामध्ये एकदम नको नको होतं आणि बाहेरही सगळी गरम वाफच आहे. म्हणून म्हटलं चल लवकर आपण दोघेच जाऊन पटकन घेऊन येऊया आणि तिला घरी सियासोबत राहायचं आहे ना ओवी. चला बघूया, वाशीला जाऊया. आणि आज मोबाईलची चार्जिंग पण एकदम कमी आहे, तर काही तिथलं फुटेज घेता आलं तर घेऊया थोडंफार. उद्या पण मी सुट्टीच घेतली आहे. चला निघूया. आता कावेरीला हा ड्रेस आवडला आहे. आता बघूया, मला जाऊन विचारते. मस्त वाटतंय, मला पण आवडलं खरं म्हणजे पॅटर्न. ब्राऊन कलरचा ड्रेस जो मागे लावला आहे तो आपण फायनल केलेला आहे. आणि आता फायनली झालं आहे. ओवीला हे खेळणं घेतलेलं आहे एक, तर तिचं खेळण्यासाठी चालू आहे तिचं. घरी चला. आणि ऑलरेडी गरम खूप झालं आहे. तर चला आता घरी जाऊया. कोल्ड्रिंक नाही सॉरी, उसाचा रस पिऊन आता घरी जाऊया. सो मित्रांनो, आता आलो आहे घरी आणि भरपूर वेळ झाला. 10:30 वाजले जवळपास घरी पोचायला, कारण तिकडेच बाहेरच 2-3 तास आपले गेले. येता ओवीचं बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं, पप्पा आपण फिश टँक घेऊया, फिश आणणार. कारण गोव्याला एकच ठेवला होता आणि 2 गोल्डफिश ठेवले होते छोट्या टँकमध्ये. तर त्याला गोव्यावरून जेव्हा आम्ही सामान घेऊन निघालो मुंबईला परत येण्यासाठी, मुंबईला नाही तेव्हा पुण्याला आलो परत, तर तेव्हा निघालो तेव्हा त्या एक फिशला बिचारा त्या ॲक्वेरियम पण बंद झालं होतं. कारण आम्ही निघालो तिकडून 10 वाजता, तर त्याला बाहेर ठेवलं होतं. तर त्याच्याशी पण एक नातं जुळलं होतं याचं सदस्य टाईप. तर त्याची पण आम्हाला अजून पण आठवण येते. आत्ता पण मेन्शन करतो याचा अर्थ त्याची आठवण येतेच आहे. तर असं ठीक आहे. तर ओवीचं बरेच दिवसापासून चाललं होतं फिश घेऊया. येता आम्ही एका ॲक्वेरियममध्ये थांबलो होतो वाशीला. आणि हे बघा, हा छोटा ॲक्वेरियम घेतला आहे मोल्डिंगवाला. आणि हे बघा असं आहे. आता याला मी सेटअप करून दाखवतो तुम्हाला प्रॉपर. आणि फिश वगैरे पण आणले बघा, गोल्ड फिश वगैरे. आणि याच्यामध्ये सगळंच आहे, फिल्टर, लाईट आहे, LED लाईट वगैरे,
आणि ओवीच्या आवडीचा म्हणजे थोडा कॉम्पॅक्ट साईजचाच घेतला. आवडला का ओवी पर्यंत? तर मस्तपैकी आता ॲक्वेरियम सेटअप करतो जरा, काय जास्त वेळ नाही लागणार, 5-7 मिनटं लागतील, 5-10 मिनटाचे काय आहे ते, आणि मग तुम्हाला एक फायनल लुक दाखवतो. आणि मला पण जरा चांगलं वाटतं जरा मासे वगैरे घरात असल्यावर, आणि तसं फेंगशुईनुसार किंवा शास्त्रानुसार चांगलं असतं, त्याने जरा आवड निर्माण होते, जशी आम्ही आमच्या लहानपणी. जेवणाचा ताट रेडी आहे. हे बघा, मटनचा रस्सा आहे सकाळचा, आणि भात, आत्ता काही भाकरी केली नाही, आणि मटनचे पीस नाही राहिले म्हणून अंडी फ्राय केलेली. आणि आता आपण जेवायला बसणारच आहोत, पण त्याआधी तुम्हाला दाखवतो आज जे आणले ते ओवीचं स्पेशल गिफ्ट. म्हणजे आज बऱ्याच वर्षांनी घरामध्ये ॲक्च्युली फिश टँक आला आहे प्रॉपर असा, फिल्टर वगैरे, लाईट्स वगैरे पण आहे त्याच्यामध्ये. बघा किती सुंदर दिसतंय, कलरफुल स्टोन्स. आणि आपण टी व्ही युनिटच्या इथे त्याचा सेटअप केला आहे. हे बघा असा दिसतंय. थोडा छोटाच घेतला मुद्दाम, कारण साफ वगैरे करायला आपल्याला मेंटेनन्सला वगैरे, म्हणजे नॉर्मल छोटा घेतला आणि कुठे पण ठेवू शकतो. तर एकदम मस्त वाटते. त्याच्यात गोल्डफिश वगैरे सोडलेत 8, म्हणजे टोटल 8 मासे आहेत, बाकीचे आहेत. किती सुंदर दिसतंय. हे बघा ओवीला आणलंय हे खेळणं, दाखव चावी देऊन. मागे लागली होती वाशीला, बघितलं तिने रस्त्यावर, चावीचा उंदीर याच्यावर. जेवून घेतो. आणि आज दिवसभरामध्ये आपण काय, अजित आले होते सकाळी, आपण स्विमिंगला गेलो, मटनची थाळी केली घरगुती, सुका मटन वगैरे, आणि मस्त आस्वाद घेतला मटणाचा, दुपारी आराम केला. आणि त्याच्यानंतर मग आता संध्याकाळी शॉपिंगला गेलो, म्हणजे ते पण गेले होते कुठेतरी मॉलमध्ये वगैरे, आणि आपण पण इथे वाशीला जाऊन आलो. तर कावेरीचा आहे उद्या वाढदिवस, तर तिला आता रात्री 12 वाजता विश करूया, आणि वाढदिवसाचं गिफ्ट वगैरे म्हणजे जे काय आहे ते आपण थोडंफार आणलेलं आहे, आणि उद्या सेलिब्रेट करूया. या ब्लॉगला आता इथेच एंड करूया, आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, कावेरीच्या बड्डेच्या ब्लॉगमध्ये. नक्की या, तुम्ही पण विश करा कमेंटमध्ये. तर चला भेटूया उद्या, तोपर्यंत आता ओके, टाटा अँड बाय बाय. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. अरे बाबा, हॅपी बर्थडे कर, तू कर, हॅपी बर्थडे.